मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 जूनचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर बघा, आजची जरा आपली उत्सुकता त्यांनी वाढवली. प्रिया विचार करत असते, आता या सायली अर्जुनला कसं अडवू मी त्या एक्सपोमध्ये जाण्यापासनं, या मैपतच्या बापाचं काय जातंय सांगायला. आता ती असा विचार करतच असते. तेवढ्यात अर्जुन आणि सायली बाहेर आलेत आणि प्रियाचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि लगेच ती अर्जुन सायलीच्या पाठीपाठीच जायला लागते. अर्जुन म्हणतो सायलीला, अगं सायली, आता एवढ्या रात्री गार्डनमध्ये काय करणार आहोत आपण. सायली अर्जुनला म्हणत असते की अहो, आपण ना आता इथून गवतावरून चालायचंय, चला चला चपला काढा बरं. अर्जुन म्हणतो नाही नाही, अगं गवतावर चपला कसं काढू मी, अगं पायाला लागेल ना माझ्या. आता प्रिया बघा कशी वैताग आल्यासारखं बघते सायली अर्जुनकडे. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो तुमच्या पायाला गवत लागायला हवं ना, अहो थंड वारं माती काहीतरी पायाला लागायला हवं ना तुमच्या, काढा बरं चप्पल. अर्जुन म्हणतो, ए नाही गो बाई, मी नाही चप्पल काढणार, तू पण नको चप्पल काढूस. सायली म्हणते, बरं राहिलं, पण गवतावर श्वास तर घेता येतो ना तुम्हाला. बघा की किती छान थंडगार वारं सुटलंय आणि नशिबाने पाऊस पण नाहीये. गारगार वाऱ्यात गेलो ना की झोप पण छान लागेल. चला चला. आता प्रिया बघा कशी बघते लांबून त्यांच्याकडे. अर्जुन आता सायलीला एक त्याच्या कॉलेजचा किस्सा सांगायला लागतो चालता चालता. तुला माहितीये सायली, मी जेव्हा लॉच्या अभ्यासाला होतो ना कॉलेजला असताना, तेव्हा इथे इथे गवतावर बसूनच मी अभ्यास करायचो. खूप वेळेला माझे मित्र आणि मी इथेच बसून अभ्यास करायचो. आता बघा अर्जुन आणि सायली असे छान प्रायव्हेट म्हणजे पर्सनल त्यांच्या गप्पा मारतात, तेव्हा प्रिया अशी डोकवत असते तिकडनं आणि विचार करत असते, हे अर्जुन सायली काय कॉलेजच्या गप्पा मारत बसलेत, काही त्या एक्सपोला जायबद्दल बोलावं ना. ते एक्सपोला जायचं बोलायचं सोडून भलतंच काहीतरी बोलत बसलाय. सायली आता अर्जुनला म्हणत असते, निसर्गाच्या सानिध्यात असा मस्त अभ्यास केला ना इथे बसून, तर अभ्यास छानच होणार ना. हो, खरं सांगू का, निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, पण आपणच कमी पडतो. अर्जुन म्हणतो, हो पण आजकाल निसर्ग दिसतो तरी कोणाला. अगं जायचं असेल बाहेर तर आपण गाडीनेच जातो, ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस, बाकी वेळ कुठे निसर्गाचा अनुभव घ्यायला. अगं बाहेरचं वारं खातो कधी का आपण, डायरेक्ट एसीच ऑन करतो ना नेहमी. सायली म्हणते, हो म्हणून तर म्हणते, असं निसर्गाच्या सानिध्यात यायचं असतं कधी कधी. थंड हवा खाण्यासाठी काही थंड हवेच्या ठिकाणीच जायला हवं असं नसतं ना. अहो छान गवतावर चाललो ना आपण तरी पण थंडगार वाटतं. अर्जुन म्हणतो, खरंय तुझं. प्रिया आता विचार करते, या दोघांचं बोलणं ऐकत थांबण्यात काही अर्थ नाहीये. आता या दोघांना त्या एक्सपोमध्ये जाण्यापासून अडवायला हवं, म्हणजे यांच्या कुठल्या तरी गोष्टीवर घाव घालायला हवा. आता काही सेकंद विचार करून प्रिया म्हणते मनाशीच, त्या अर्धा मेंदूच्या बाईवर घाव घालायला हवा, म्हणजे सायली जाणारच नाही त्या एक्सपोला. त्या आयत्या बिळावर जो नागोबा डोलतोय ना त्यालाच कामाला लावते आता. आता ही आयडिया तिच्या डोक्यात जरा जास्तीच पटकन आली असं नाही वाटत एका प्रेक्षकांना, पण असो. प्रिया आता असा विचार करून तिथून निघून जाते. इकडे अर्जुन सायलीच्या गप्पा चालू असतात, रंगलेल्या असतात म्हणा. तर सायली आता थोडी चिडते आणि म्हणते, काय हो, तुमच्या पायाला गवताचा स्पर्श होतोय का, चला काढा त्या चपला काढा बरं. अर्जुन म्हणत असतो, ए नाही सायली, मी नाही चपला काढणार, मला बिना चपलाचं नाही चालता येणार इथे. सायली म्हणते, अहो अश काय करता, काढा ना चप्पल, किती छान वाटेल चप्पल काढून चाललं इथे तर. अर्जुन म्हणतो, ए नाही, मी नाही काढणार, मला नाही बाबा सवय विदाऊट चपलेची. तर आता सायली म्हणते, असं नका ना करू, अहो चाला बिना चपलेचे या गवतावर, अहो खरंच छान वाटेल. अर्जुन म्हणतो, ए चल काहीतरीच तुझं, चप्पल घालून चाललो तर काय हरकत आहे. सायली म्हणते, अहो बरं ठीक, एक काम करू का, आतून तुम्हाला मोजे आणि तुमचे बूट आणून देऊ का, बुटासकट आणि मोज्यासकट चाला ना गवतावर, आणखीन छान वाटेल तुम्हाला. आता असं म्हणून सायली जरा अशी चिडते त्याच्यावर लाडी लाडी. आणि मग अर्जुन म्हणतो, बापरे बायको चिडली, आता बायकोचं ऐकावंच लागेल. बरं बरं बघा, काढल्या बाबा चपला एकदाच्या, हॅप्पी का सायली. आणि असं म्हणून त्याने आता ती चप्पल काढून त्या गवतावर तो चालतो. ठीक आहे म्हणा, चप्पल काढून चाललं तर छानच वाटतं, पण आजकाल जरा भीती वाटते ना विंचू काट्याची.
तर बघा, म्हणजे पाण्या पावसाबद्दल बोलते मी. आता हा नागोबा गेम खेळत असतो बरं का मोबाईलवर, आणि ती प्रिया तिकडनं फोन करत असते आणि तो सारखा कट करत असतो. आता प्रिया चिडते आणि पुन्हा फोन लावते. असं ती 3दा करते. मग तिसऱ्या वेळेला तो फोन उचलतो वैतागून. विचार करत असतो तो, ही कशाला रात्रीचा परेशान करते मला. प्रिया त्याला सारखा सारखा फोन करते. तो कट करत असताना सुद्धा मग तिसऱ्या वेळेला फोन उचलतो आणि म्हणतो, ए काय ग तुझं, एवढ्या रात्री कशाला फोन करते का मला. प्रेक्षकांनो, प्रियाला कोणीच किंमत देत नाही. असं आलं मला. तर बघा, आता ती फोनवर बोलते. नागराज तिला म्हणत असतो, कशाला फोन करते का रात्रीचं, एक काळ वेळ आहे का तुला. प्रिया म्हणते, का रात्रीच्या वेळेला काय अमेरिकेच्या राज्याध्यक्षाबरोबर चर्चा करायची असते का राजकारणावर तुम्हाला. काय 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 करत होतात ना, अहो तंगड्यावर करून गेमच खेळत होतात ना. प्रियाला बरंच माहितीये बाबा नागराज बद्दल. आता पुढे प्रिया म्हणते, गेमच खेळत होतात ना. मग नागराज म्हणतो, काय काय कशाला फोन केला ते सांग, उगाचच नको जास्ती बोलू. प्रिया म्हणते, बघा माझं काम नाहीये, मैपतचं काम आहे म्हणून फोन केला होता. ते अर्जुन सायली एका बिझनेस एक्सपोला जाणार आहेत आणि आम्हाला असा संशय आहे की तिथे ते नक्की काहीतरी वेडंवाकडं करणार आहे आणि तुम्हाला त्या दोघांना अडवायचंय, म्हणजे आपल्याला अडवायचंय त्यांना तिथे जाण्यापासनं. मग नागराज म्हणतो, तुझं तू बघ ना, मला कशाला सांगतेस, तू अडव. त्यावर प्रिया म्हणते, सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या एकटीवर सोडून तुम्हाला काही वरची मलाई खायची आहे का. अजिबात नाही जमणार, तुम्हाला मदत करावी लागेल. मग नागराज म्हणतो, ए मला नको सांगू असली कामं, आणि त्या अर्जुन सायलीला मी काय अडवणार आहे. इथे बसल्या बसल्या काय माझ्याकडे रिमोट आहे, दाबलं बटन अडवलं अर्जुनला, दाबलं बटन अडवलं सायलीला. त्यावर प्रिया म्हणते, हो आहे, रिमोट कंट्रोल तर आहे तुमच्याकडे. त्या रिमोट कंट्रोलचं नाव आहे प्रतिमा. आता असं बोलून प्रिया आणि नागराज दोघांचे नुसते असे फ्लॅश केलेत बरं का चेहरे. आता इकडे बघा, सुंदर आणि क्यूट असं गाणं आपल्याला आज सकाळी सकाळी ऐकायला मिळणार आहे. बरं एक सांगते हा प्रेक्षकांनो, एवढा या दोघांनी खटाटोप केला पण त्याचा काही उपयोग झाला नाहीये, कारण अर्जुन सायली त्या एक्सपोमध्ये पोहोचलेत हे त्यांनी पुढच्याच प्रोमोत दाखवलंय आणि प्रोमो फार भारी आहे. एक सांगू मनापासनं, मैपतमुळे या मालिकेमध्ये जरा जान येते प्रेक्षकांनो. काहीतरी हॅपनिंग बघायचं असेल ना तर मैपतचं सीन बघायला मजा येते मला तरी. तुम्हाला तसं वाटतं का, मला कमेंट करून नक्की सांगा. तर पहा, इथे सायलीने अर्जुनला चप्पल काढून चालायलाच लावलं बाई गवतावर. मलाही टेन्शन आलं होतं, म्हणलं एखादा काटा बिटा घुसला तर. जरा भीती वाटतेच म्हणा विदाऊट चपलेनं चालायची, पण सायलीला काहीतरी नैसर्गिक एक्सपेरिमेंट करायचा आहे ना, म्हणजे तिला अर्जुनला त्या गारव्याचा अनुभव द्यायचा आहे, म्हणून तिने अर्जुनला चप्पल काढून एक एक पाऊल टाकायला लावलंय त्या गवतावर. करत असतील म्हणा साफसफाई त्या गार्डनची, त्यामुळे काही भीती नाही यांना. तर पहा, सायली आता अर्जुनला असं हात धरून फिरवतीये त्या गार्डनमध्ये, आणि इथे तुम्ही अतिशय गोड गाणं ऐकताय जे माझं प्रचंड फेवरेट आहे. ओल्या सांज वेळी खूप छान वाटतं हे गाणं ऐकायला. हे जे काही दृश्य तुम्ही बघताय ते पूर्ण दृश्य बघेपर्यंत त्यांनी ते गाणं आपल्याला ऐकवलंय. प्रेक्षकांनो, काही काही गाणे असले सुंदर आणि सॉलिड असतात ना की दिवसभर जरी ऐकलं तरी मन भरत नाही. त्यातलंच हे एक गाणं आहे, खूपच मस्त वाटलं ऐकायला. तर आता अर्जुन त्या गवतावरनं चालतोय आणि आपल्याला हे गाणं ऐकू येतंय. खूपच सुंदर आणि अप्रतिम वाटलं कानांना सकाळी सकाळी ऐकायला. आता पुढचं दृश्य पुन्हा नागोबाचं आणि प्रियाचं दाखवलं. नागराज म्हणत असतो, तुला म्हणायचं काय आहे. प्रिया म्हणते, तुम्हाला ना सगळं एक्सप्लेन करत बसावं लागतं मला. हे बघा, सायलीला तिथे जाण्यापासून एकच गोष्ट रोखू शकते की नाही, ते म्हणजे प्रतिमाचं आजारपण किंवा प्रतिमाचा एखादा अपघात वगैरे. अहो तसं काहीतरी झालं ना तर सायली परत प्रतिमाकडे येईल आणि तिथून निघता येणार नाही ना तिला. अर्जुनचं काय, अर्जुनला सायलीच्या मागे थांबावंच लागेल ना. नागराज म्हणतो, अच्छा कळलं मला, म्हणजे मला असं काहीतरी करायचंय ज्यामुळे प्रतिमा वहिनी आडवी होईल आणि अर्जुन सायली तिची काळजी घ्यायला इकडे येतील, असंच काहीतरी करायचंय ना मला. त्यावर प्रिया म्हणते, कळलं बाबा एकदाच यांना. नागराज म्हणतो, काय बोलली. मग प्रिया म्हणते, आहो मी तुम्हाला म्हणते की त्या अर्ध्या मेंदूला हलवून खिळखिळं कसं करायचं ना ते बघा जरा, चालवा थोडं डोकं चालवा तुमचं. नागराज म्हणतो, हा बघतो मी काय करायचं ते, चल फोन ठेव तू आता. प्रियाने फोन ठेवून दिलाय, पण आता नागराज विचार करायला लागलाय की एवढ्या रात्रीचं या प्रतिमा वहिनीचं मी काय करू आता, म्हणजे अर्जुन सायली धावत पळत इकडे येतील. आता प्रिया इकडे तिकडे बघते आणि विचार करते कोणी ऐकलं तर नाही ना आपलं बोलणं, आणि मग तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आता नागराजनं प्रेक्षकांना विचार करायला लागतो, काय करू काय करू.
खरंच सांगा प्रेक्षकांनो, किती बालिश वाटतोय हा सीन. म्हणजे मला विनाकारण टीका नाही करायची, पण जिथे खटकलं ना तिथे मी बोलतेच. बघा आता नागराज हा बालिशपणा करतोय प्रतिमात्यांना त्रास देण्याचा, पण हे सगळं करण्यामागे एवढं सगळं सोपं गणित आहे असं कधी वाटलं नव्हतं मला. पण त्यांनी एवढं इझी करून दाखवलं ना की ते पचणं जरा अवघड झालं मला. बघा आता नागराज काय करतो, काय करू काय करू, वहिनीला कसं आडवं पाडू, ऍक्सिडेंट करू का. किती सोपं वाटते ना. इतके दिवसात याने एवढं केलं असतं तर इतका एपिसोड वाढलाच नसता. नागराज विचार करतो काहीतरी असं करावं लागेल ज्यामुळे वहिनी घाबरेल. आगीमुळे वहिनी घाबरते, आगच लावतो. आता ही सुमन जागी असेल पण आयत्या वेळेला वहिनी वहिनी करून बोंब मारत फिरेल, त्यापेक्षा तिला लॉकच करून टाकतो असा विचार करून त्याने चक्क त्याच्या बायकोला त्या खोलीमध्ये कोंडून टाकलं बरं का, आणि बाहेरून कडी लावली. बहुधा त्यावेळेला सुमनला झोप लागलेली असावी, तो जोवर कडी लावतोय तोवर. आता इकडे बघा, या कल्पनाताईंची तयारी चालू झाली आहे एक्सपोला जाण्याची. आपल्या बायकांची लगबग असतेच म्हणा, कुठे जायचं म्हणल्यावर आपण आदल्या दिवशी कपड्यांची तयारी आधी करतो, तसंच आपलं कल्पनाताईंचं चाललंय. प्रतापराव त्यांच्या मित्राशी फोनवर बोलत असतात. काय रे बाबा, तू येणारच ना उद्या एक्सपोला? अरे मी त्या लिस्टमध्ये तुझं नाव पाहिलं बाबा, म्हणून तुला फोन करतोय. यांचं फोनवर बोलणं चालू आहे तोवर या कल्पनाताईंनी बऱ्याच साड्या अशा पसरवून ठेवल्यात. नवऱ्याला टॉर्चर करायला मजा येते ना, कुठली साडी घालू आणि नवऱ्याला काही कळत नाही, मजा येते बघा. आता ते प्रतापराव फोनवर बोलतात आणि त्याच्या मित्रांना सांगतात की ये बाबा तू पण ये, मी पण येणार आहे. फोनवर बोलणं झाल्यावर ते म्हणतात, काय ग कल्पना, अगं हे काय करतेस, कपाट आवरतेस का? कल्पनाताई म्हणतात, नाही हो. प्रतापराव म्हणतात, मग एवढ्या साड्या का काढून ठेवल्यास तू इथे? कल्पनाताई म्हणतात, अहो उद्याची तयारी करते, उद्या एक्सपोला ही साडी नेसू का ही साडी नेसू? प्रतापराव म्हणतात, अगं कुठली पण साडी नेस, कोणत्याही साडीमध्ये तू सुंदरच दिसशील कल्पना. हुशार येतं प्रतापराव. उत्तर देणं टाळलं, पण कल्पनाताई पण अति हुशार येतं. म्हणतात, अहो असं काय करता, तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, तिथे मी तुम्हाला शोभायला नको का? प्रतापराव म्हणतात, अगं काहीतरीच काय कल्पना, मला काय अवॉर्ड मिळणार आहे का तिथे? अगं आपल्याला फक्त तो एक्सपो अटेंड करायचा आहे म्हणून चाललोय आपण तिथे. अगं एवढं काही नाही त्यात. कल्पनाताई म्हणतात, अहो असं काय करतात, मान येतो. नाही, तिथे अजून पण बरेच बिझनेसमॅन असतील, पण तुमच्यासारखे आई वडिलांकडनं भांडवल न घेता स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावर उभा केलात तुम्ही. असे कितीतरी लोक पैसे घेऊन मोठे झालेले तिथे असतील, त्या मैपत सारखे. आता प्रतापराव म्हणतात, तुझं म्हणणं पण खरं आहे म्हणा. आता कल्पनाताई म्हणतात, माझा नवरा त्या सगळ्यांमध्ये हिऱ्यासारखा उठून दिसणार आहे आणि तुमच्यासोबत मिरवताना माझी मान कशी ताठ राहणार आहे बघा. मी तुमच्यासोबत शोभायला नको का? सांगा बरं आधी, कुठली साडी नेसू, ही साडी नेसू का ही साडी नेसू? आता प्रतापराव कल्पनाताईंना सांगतात, ती नेस बरं, ती साडी खूप छान दिसेल तुला. आणि मग कल्पनाताईंनी ती साडी अगदी आनंदाने चालेल म्हणून ठेवून दिली आहे बाजूला. आता त्या उद्या ती साडी घातलेल्या आपल्याला दिसतील. प्रेक्षकांनो, हे मात्र कल्पनाताईंचं वाक्य पटलं मला. म्हणजे नवऱ्याने अगदी स्वकष्टाने मेहनतीने जेव्हा हा एवढा मोठा डोलारा उभा केलेला असतो ना, तेव्हा कुठल्याही बायकोला प्राऊड फील होणारच, आणि तेही सगळं अगदी प्रामाणिकपणे. तर कल्पनाताई एक्झॅक्टली तसंच फील करताय. तर आता बघा, ही साडी सिलेक्ट केली आहे त्यांनी. इकडे नागराज लागलाय कामाला, त्याने भला मोठा कचरा जाळलाय, त्याने झाडलं एवढं, बिचाऱ्याने कष्ट केले हेच मला नवल वाटते, पण डायरेक्ट तिथे कचरा गोळा झालेला दाखवला आणि लगेच त्याने त्या पानाला आग लावली आहे आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतोय, ओ देसाई, ओ देसाई, अहो बडबडत असताना नेहमी. काय हो, नेहमी म्हणता ना कचरा तुमच्या अंगणात येतो आमचा, आता सगळा कचरा जाळून टाकला बघा, आता एक पान येणार नाही तुमच्या अंगणात. आता हे सगळं करताना नागराज मुद्दाम मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असतो, बघा बघा देसाई, मला माहिती आहे उद्यापासून तुम्ही ओरडणार नाही. तेवढ्यात प्रतिमा आत्या आल्या धावत धावत. अहो काय झालं भाऊजी, काय झालं? बरं आता प्रतिमा आत्या आल्या धावत धावत. मग रविराजांना न यायला काय झालं होतं आधीच, लगे रविराज उशिरा येतात बरं का, कसं दाखवतात बघा ना मालिकेत. मग लगेच या प्रतिमा आत्या तिथे आल्यानंतर हा नागराज म्हणतो, बघ ना वहिनी, ते देसाई कसे आरडाओरडा करतात, आपल्या अंगणातला कचरा त्यांच्या अंगणात जातो म्हणे, म्हणून मी या कचऱ्याला आगच लावून टाकली बघ वहिनी. आता प्रतिमा आत्या ती आग बघतात आणि घाबरतात. मग लगेच नागराज म्हणत असतो, वहिनी बघ ना, ती ही आग लागली तर ते काही बोलणारच नाही. अशी आग लावली ना वहिनी, अशी आग लावली की सगळं सगळं नष्ट होणार बघ.
बघ आता काय काय होतं. आता त्या प्रतिमा त्या आग बघतात आणि त्यांना मैपत आठवतो नेहमीप्रमाणे. मग ते ढंगचिक 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 लावलं त्यांनी म्युझिक आणि प्रतिमा त्याचा आरडाओरडा दाखवला. प्रतिमा तेवढ्या जोरात किंचाळल्यानं आग आग विझवती आग असं मोठ्याने आरडाओरडा करत असतात त्या, कारण त्यांना मैपत सारखा दिसत असतो त्या आगीमध्ये. आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे हे दृश्य त्यांनी खूप वेळ रंगवलंय प्रेक्षकांनो, तुम्ही इमॅजिन करूच शकता. आता एवढं सगळं होऊनही या नागराजने त्या प्रतिमात्याला असं जवळ लोटलंय बरं का त्या आगीच्या. आता हे प्रतिमात्याला रिअलाइज नसेल झालं का की नागराज त्यांना लोटतोय आणि त्यांना हे बोलता नाही आलं का रविराजांना. पण बघा ना, बघा कसं वाढवलं. आता या प्रतिमात्या मोठ्याने आरडाओरडा करतात, आग आग मला जाळू नका, मला जाळू नका आग, असं त्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असतात. आणि आजच्या या एपिसोडमध्ये पूर्ण एपिसोड संपेपर्यंत त्या बेशुद्धच दाखवल्या आहेत. खूप वेळ रंगवलंय हे ढंगचिक ढंगचिक करून. मग जेव्हा प्रतिमा त्या मोठ्या मोठ्याने किंचाळायला लागतात तेव्हा ते रविराज जागे होऊन बाहेर येतात बरं का. नेमके ते बिचारे आतमध्ये काय करत होते कोणास ठाऊक. रविराज आता बाहेर येतात आणि म्हणतात, प्रतिमा प्रतिमा काय झालं तुला, अगं काय झालं. आणि आता बघा नागराज म्हणतो, बघ ना वहीन, बघ ना रे दादा, बघ ना. आता रविराज आधी ओरडतात त्या नागराजवर, काय चाललंय तुझं हे नागराज. नागराज म्हणतो, अरे मी पालापाचोळा जाळत होतो रे दादा, वहिनी घाबरली बघून आणि मला काही समजलंच नाही रे. आता प्रतिमा त्या अशा खूप गांगरून गेल्यात आणि मोठ्या मोठ्या नारडा करतात, आग आग ती विझवा आग. आणि आता ते एकदम बेशुद्ध पडतात. रविराज म्हणत असं काय काय झालं प्रतिमा, प्रतिमा अगं उठ. आणि नागराजला जे साध्य करायचं होतं ते साध्यच झालं. प्रतिमा त्या बेशुद्ध होतात आणि डायरेक्ट आता त्यांच्या बेडरूम मध्ये दिसतात. पण आता तत्पूर्वी त्यांनी प्रिया अश्विनचं सीन दाखवलं. प्रिया नागराजला कामाला लावून तिच्या खोलीत येतच असते, तर अश्विन तिला जागा दिसतो. ही घाबरते आणि म्हणते, अश्विन तू अजूनही जागाच आहेस. मग अश्विन म्हणतो, हो झोप नव्हती येत मला, तू कुठे फिरत होतीस ग. प्रिया थोडी गडबडते आणि म्हणते, काय रे अश्विन, अरे काय झोप येत नाहीये का नाही झोपलास अजून. अश्विन म्हणतो, तुझा राग गेला की नाही गेला ते बघत होतो. काय करत होतीस ग एवढ्या वेळची बाहेर. प्रिया म्हणते, अरे अश्विन फोनवर बोलत होते नागराज काकांबरोबर. अश्विन म्हणतो, एवढ्या रात्री नागराज काकाला कशाला फोन केला होतास तू. प्रिया म्हणते, अरे त्याचं काय आहे ना, खरं तर मी आईला फोन करणार होते, तिला आठवण करून द्यायची असते ना, गोळी घेतली का तिने वेळेवर. मग मी वेळ पाहिली आणि विचार केला आई झोपली असेल ना, म्हणून मी काकाला फोन केला. एक जरी गोळी विसरली ना रे अश्विन आईची, की आई जरा विचित्रच वागायला लागते रे म्हणून. अश्विन म्हणतो, बरोबर आहे, प्रतिमा त्या वेळेवर गोळ्या घेते की नाही त्याकडे लक्ष द्यायलाच हवं. पण काय ग तन्वी, कुठल्या गोळ्या देतेस ग, नाही नाव काय आहे गोळ्यांचं. आता प्रिया एकदम घाबरते बरं का आणि म्हणते, काय काय गोळ्याचं नाव. अश्विन म्हणतो, हो सांग ना, कुठली मेडिसिन दिली आहे. नाही तसं मी प्रतिमा त्याचा डॉक्टर नाहीये, पण गोळ्यांमध्ये कुठलं कंपोजिशन आहे तेवढं चेक करायचं होतं मला, सांग बरं काय नाव आहे त्या गोळीचं. आता प्रियाने ही ऍक्टिंग खूप छान केली आहे बरं का. प्रिया विचार करते, गोळ्यांचं नाव नाही आठवत रे अश्विन. अरे त्या डॉक्टर श्रद्धाने लिहून दिलेल्याच गोळ्या आहेत त्या, दुसऱ्या कोणत्या नाही आहेत रे. पण कसं आहे ना, ते प्रिस्क्रिप्शन आहे ना ते आईच्या घरी आहे बघ, मला काही त्या गोळ्यांचं नाव लक्षात नाहीये. ही ऍक्टिंग ना तिने खूपच छान केली बरं का, मला जरा आवडले तिचे हावभाव. आणि मग अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे मला नंतर सांग, चल झोपूयात का आता. प्रिया म्हणते, हो झोपूयात ना. आणि आता बघा प्रिया विचार करते मनात, काय कटकट करतो हा, या घरात नव्हता ना हा तेव्हा सगळे प्लॅन मला निवांत करता यायचे. आता हे सगळे सुभेदार माझ्या डोक्यावर बसलेले असतात, धड मला श्वासही घेऊ देत. इथे ना मला एक क्षण असं वाटलं, देवानी ना ते मनातलं ओळखण्याची ताकद द्यायला पाहिजे. म्हणजे ते बघा एक पिक्चर होता ना, बायकांच्या मनातलं तो माणूस ओळखायचा, तसं काहीतरी अश्विनला पॉवर मिळाली तर काय मजा येईल ना उडू. याला इमॅजिन पण नाही होणार की आपली बायको काय काय बोलते मनामध्ये. तर असो एक गंमत केली. आता इकडे बघा या प्रतिमा आता टेन्शनमध्ये, अजून त्या काही डोळा उघडे ना. आता ते रविराज टेन्शनमध्ये, काय झालं प्रतिमा, काय झालं, डोळे उघड प्रतिमा, काय झालं. आता बघा नागराज म्हणतो, दादा अरे चुकलं रे माझं, मी असं रात्रीच्या वेळेला पालापाचोळा जाळायला नको होता. अरे काय झालं, मला वाटलं वहिनी झोपली असेल, तिला आगीचा काही त्रास होणार नाही, सकाळी कसा पाऊस पडतो ना रे, म्हणून मी रात्री करून घेतलं रे ते काम. रविराज म्हणतात, ठीक आहे नागराज, काही हरकत नाहीये. आता खरं तर हे इझी घेण्यासारखंच होतं, पण हा प्लॅनच मुळात रुचला नाही मला, असं म्हणणं आहे. आता तेवढ्यात तिकडे ती सुमन दरवाजा वाजवायला लागते धडधड, वहिनी वहिनी करून. आणि आता ते रविराज त्या सुमनच्या आवाजामुळे विचार करायला लागतात, ही का आरडाओरडा करतीये. ती सुमन मोठ्याने आरडाओरडा करत असते, अहो दार उघडा.
रविराज म्हणतात, अरे सुमनला काय झालं, ती का ओरडतीये? लगेच नागराज कसा म्हणतो, थांब थांब मी बघून येतो हं तिला काय झालं. आणि आता बघा नागराज सुमनला दरवाजा उघडायला जातो आणि कसा तिला उल्लू घुमवतो बघा. रविराज म्हणतात, अगं प्रतिमा तू खोलीत आहेस आपल्या, तू टेन्शन घेऊ नको बरं. आता लगेच प्रतिमा त्या सायली करावं लागतात. आता या वेळेला मला अपेक्षा होती की त्यांनी डॉक्टरांना बोलवायला पाहिजे होतं, पण त्यांनी सायलीला बोलवलं. इकडे ही सुमनताई मोठ्याने ओरडत असते, अहो वहिनी दार उघडा. नागराज बर का चुपचाप कडी उघडतो. सुमन म्हणते, अहो काय हे, कधीपासून मी दार वाजवतीये, कडी कोणी लावली होती बाहेरून? नागराज म्हणतो, अगं कडी कशाला लावेल कोणी, दार पक्क बसलं असेल ना. अगं वहिनीची तब्येत बिघडली, जा जरा बघ. आता लगेच सुमनताई पळत त्या खोलीत यायला लागतात. इकडे रविराज म्हणतात, काय झालं प्रतिमा, सायलीला बोलवायचं का? बोलवतो सायलीला बोलवतो. मग प्रतिमा त्यासारख्या सायली करत असतात. मग लगेच सुमन येते धावत आणि म्हणते, बापरे भाऊजी काय झालं वहिनींना? मग रविराज म्हणतात, अगं काही नाही, बागेमध्ये हा नागराज कचरा जाळत होता बघ, आणि ती आग बघून आपली प्रतिमा घाबरली. मग सुमन म्हणते, अगो बाई काय हो, तुम्हाला कोणी सांगितलं होतं बागेमध्ये झाडझूड करायला, आणि इतक्या रात्रीची काय आग लावली हो? अहो वहिनीला भीती वाटते माहित नाही का तुम्हाला? मग नागराज म्हणतो, अगो मला काय माहिती सुमन, वहिनी बाहेर येईल हे सगळं बघायला, अगं मला नाही ग कळलं. लगेच प्रतिमा त्या पुन्हा सायली करायला लागतात. मग लगेच रविराज म्हणतात, अगं बघ ना सुमन, सायलीचं नाव घेते ग सारखी प्रतिमा. नागराज मनात विचार करतो, एवढा घाट घातला मी या सायली अर्जुनला त्या एक्सपोमध्ये अडवण्यापासून, आणि वहिनी आता त्या सायलीचं नाव घेते, म्हणजे बरं झालं. याला असं म्हणायचंय, सुंठे वाचून खोकला गेला. तर पहा आता ही सुमन म्हणते, भाऊजी मला वाटतं सायलीला आपण बोलवायलाच हवं. रविराज विचार करतात, एवढ्या रात्री कसा फोन करायचा? सुमन पण तेच विचार करते आणि म्हणते, अहो एवढ्या रात्री कसं बोलवायचं त्यांना? मग नागराज म्हणतो, त्याला काय झालं, इमर्जन्सी आहे, आणि काही एवढी रात्र झालेली नाहीये, कुठे झोपले असतील ते. त्यावर रविराज म्हणतात, हो बरोबर आहे तुझं नागराज, मला वाटतं मी सायलीला लगेच फोन करायला हवा, म्हणजे इमर्जन्सी असल्यावर अर्जुनही काही म्हणणार नाही. आणि आता तेवढ्यात हे दोघं जण गवतावर चालताना दाखवलेत, आणि तितक्यात रविराजांनी अर्जंट फोन केला अर्जुनला. अर्जुन म्हणतो, अरे सिनियरचा फोन आलाय. सायली म्हणते, अरे बापरे एवढ्या रात्री सगळं ठीक आहे ना? हो. आता हे सगळं सीन त्यांनी खूप पटकन दाखवला. मग रविराज म्हणतात, अरे अर्जुन, अरे प्रतिमाची तब्येत जरा बिघडली आहे रे, ती सारखं सायलीचं नाव घेते बघ. अर्जुन म्हणतो, काय सांगतोय सिनियर, तब्येत अशी कशी बिघडली? सायली मागून विचारत असते, अहो कोणाची तब्येत बिघडली, काय झालं सांगा ना. मग रविराज म्हणतात, अर्जुन तू इकडे ये, अरे सायलीला घेऊन ये बाबा, ती झोपली आहे का, तिला उठवून आणशील का इकडे? अर्जुन म्हणतो, तू त्याचं नको टेन्शन घेऊ सिनियर, आम्ही आलोच, तू आत्याला सांभाळ. असं म्हणून आता अर्जुनने फोन ठेवलाय. मग सायली विचारते, काय झालं हो? अर्जुन म्हणतो, प्रतिमा आत्याची जरा तब्येत बिघडली आहे. सायली म्हणते, अरे देवा, वाटलंच होतं मला. आता हिला कसं काय वाटलं होतं ते नाही कळलं म्हणा मला, पण अर्जुन म्हणतो, चल सायली आपल्याला तिकडे जायचंय अर्जंट. आणि आता सायली देवाजवळ प्रार्थना करते, देवी आई प्रतिमा आत्यांना सुखरूप ठेव ग बाई. आता असं म्हणून ती प्रार्थना करते आणि एपिसोड संपतो. इथे प्रतिमा आत्या सायली करत असतात आणि सायली तिथे पोहोचलेली दाखवली आहे. ती प्रतिमा आत्याचा हात हातात घेत असते आणि म्हणत असते, काही नाही होणार तुम्हाला, मी आली आहे. आता हा प्रोमो मला फार आवडला. मैपत विचार करत असतो, बारका सुभेदार काही इथे येणार नाही. तेवढ्यात प्रतापराव तिथे पोहोचतात आणि मैपत अगदी पुढे करून त्यांच्याशी बोलत असतो आणि म्हणत असतो, अलभ्य लाभ, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का, पण मी तुमच्याशी बोलणार, वेलकम एक्सपो. असं म्हणून तो आता प्रतापरावांना हँडशेक करणार. तेवढ्यात अर्जुन मैपतच्या हातात हात देत हँडशेक करतो आणि म्हणतो, थँक्यू मैपत शिकरे फॉर दिस वॉर्म वेलकम. नाही तुम्ही किती आडवे या, पण तुम्ही काही आमचं वाकडं करू शकणार नाहीये. ते मैपतने वेलकम एक्सपो फार भारी म्हटलेलं आहे. प्रेक्षकांनो छान वाटलं मला हा प्रोमो. उद्याचा भाग जास्ती एक्सायटेड आहे. तुम्ही आहात ना उद्याचा भाग बघायला जास्ती एक्सायटेड वगैरे, जास्ती एक्सायटेड होते म्हणा, कुतूहल आहे उद्याच्या भागाचं, असं मराठीतून म्हणूया नाही का. तर उद्याच्या भागामध्ये नेमकं काय होतंय ते बघण्याची उत्सुकता आणि कुतूहल आहे बरं का मला. तुम्हाला आहे तर मला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गड्या. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी मी नेहमी आणत राहील. तर प्रेक्षकांनो बघूयात उद्या काय होतंय मालिकेमध्ये. उद्याच्या भागाची खरंच उत्सुकता वाढली आहे. मैपतचे सीन मला फार आवडतात प्रेक्षकांनो, कारण या सीन नंतरच सगळी मालिका पुढे सरकते ना, म्हणून. तर बघूयात आता उद्या काय होतंय. तर तोपर्यंत काळजी
काळजी घ्या स्वतःची. टेक केअर टू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या. धन्यवाद.